आज प्रत्येक पत्रकाराच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात एक वाक्य घुमतंय, बाळांनो माफ करा. उत्तर स्पष्ट आहे, कायद्याचा धाक संपलाय. आज आपण बातमी सांगणार नाही, आज आपण प्रश्न विचारणार आहोत. आपण खरंच पुरोगामी आहोत का? आणि दुर्दैव म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्या व्यवस्थेतच भ्रष्टाचाराची कीड पसरलेली आहे. आणि आपण खरंच सुरक्षित आहोत का? लाखोंच्या लाचखोरीचे प्रकार जनतेच्या सुरक्षेचा सौदा करत आहेत. विचार करा, कारण उद्या उशीर होऊ शकतो. नमस्कार. आज आपण बातमी सांगणार नाही, आज आपण प्रश्न विचारणार आहोत आणि कदाचित उत्तरही मागणार आहोत. पुण्याच्या भूमीत स्वराज्याच्या साक्षीदार असलेल्या राजगडाच्या पायथ्याशी आणि चाकणमध्ये ज्या घटना घडल्या त्या केवळ गुन्हा नाही, तर आपल्या समाजाच्या आत्म्यावर उमटलेले काळे डाग आहेत. एकीकडे 1 मे महाराष्ट्र दिन, विकासाच्या घोषणा, स्मार्ट सिटीचं स्वप्न, आणि दुसरीकडे एका चिमुरडीचं आयुष्य, तिचं निरागस बालपण निर्दयीपणे संपवलं जातं. हा विरोधाभास नाही, ही आपली अपयशाची कबुली आहे. आज प्रत्येक पत्रकाराच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात एक वाक्य घुमतंय, बाळांनो माफ करा. होय, कारण आपण अपयशी ठरलो आहोत आपल्या लेकीबाळींना सुरक्षित ठेवण्यात. राजगडांच्या कड्यांवर आढळणाऱ्या त्या किंकाळ्या आजही आपल्याला प्रश्न विचारत आहेत, आपण खरंच पुरोगामी आहोत का? आणि आपण खरंच सुरक्षित आहोत का? या घटनांमागील क्रूरता पाहिली की मनात पहिला आणि सर्वात भयानक प्रश्न येतो, तो म्हणजे त्या नराधमांचे धाडस येतं तरी कुठून? ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ज्यांनी त्या काळी नराधमांचे हातपाय कलम करून परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांच्या काळजात कायमची धडकी भरवली होती. ज्या मातीत स्त्रीच्या पदराला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, त्याच मातीत आज नराधम 4-5 वर्षांच्या चिमुरड्यांवर अनैसर्गिक अत्याचार करून त्यांचं जीवन संपवून टाकतात. याचे सर्वात मोठे आणि जळजळीत कारण म्हणजे कायद्याचा पूर्णपणे हरवलेला धाक. गुन्हेगार गुन्हे करतात कारण त्यांना पक्क ठाऊक आहे की ही व्यवस्था, हे कायदे आणि यातील पळवाटा त्यांना वाचवण्यासाठी पुरेशा आहेत. जेव्हा एखादा अमानुष कृत्य करणारा गुन्हेगार अटकेनंतर काही दिवसातच जामिनावर बाहेर येतो आणि पीडितेच्या कुटुंबासमोरून उजळ माथ्याने फिरतो, तेव्हा तो केवळ त्या कुटुंबाचा अपमान करत नसतो, तर तो संपूर्ण न्याय व्यवस्थेच्या आणि लोकशाहीच्या तोंडावर मारलेली एक सनसनीत चपराक असते. उत्तर स्पष्ट आहे, कायद्याचा धाक संपलाय. आणि दुर्दैव म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्या व्यवस्थेतच भ्रष्टाचाराची कीड पसरलेली आहे. लाखोंच्या लाचखोरीचे प्रकार जनतेच्या सुरक्षेचा सौदा करत आहेत. पण केवळ सरकार आणि पोलीस यंत्रणा यांनाच दोष देऊन आपण मोकळे होऊ शकत नाही, कारण आपणही बदललो आहोत. आज आपण बातमी वाचतो, 2 मिनिटं हळहळतो आणि पुन्हा मोबाईलच्या स्क्रीन मध्ये हरवून जातो. आणि हीच उदासीनता नराधमांसाठी खतपाणी ठरत आहे. महाराष्ट्राचा इतिहास शौर्याचा आहे, पण भविष्य ते सुरक्षित करायचं असेल तर आता फक्त संताप पुरेसा नाही, कठोर कायदे हवेत, तात्काळ शिक्षा हवी आणि सर्वात महत्वाचं समाज म्हणून जागृती हवी. कारण जोपर्यंत प्रत्येक मुलगी निर्भयपणे जगत नाही, तोपर्यंत आपण शिवरायांचे वारसदार नाही, फक्त नावाचे नागरिक आहोत. आपण कागदावर कितीही कायदे केले, निर्भया किंवा शक्ती सारख्या कायद्यांच्या गप्पा मारल्या, तरी जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत या कागदांना काहीच किंमत नाही. विचार करा, कारण उद्या उशीर होऊ शकतो. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.